जेव्हा आपण आपल्या घरासाठी लिफ्ट इन्स्टॉल करता किंवा कमर्शियल बिल्डिंगसाठी लिफ्ट इन्स्टॉल करता तर सगळ्यात जास्त जो खर्च असतो तो मोटरला लागतो. सो भरपूर जणांना त्याच्या मोटरचे स्पेसिफिकेशन माहित नाही जे आपण एलिव्हेटर मध्ये यूज करतो. असं एक व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे की ज्यांना माहित असलं पाहिजे की मोटरचे काय स्पेसिफिकेशन असतात. हे बघा रे पोरांनो, ही आहे ती मोटर जी लिफ्टला यूज केली जाते. तुम्ही जर म्हणाल मग कुठे सरी मोटर नेमकं कोणती आहे, ही आहे 3 फेज असिंक्रोनस इंडक्शन मोटर. साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं याला 3 फेज इंडक्शन मोटर म्हटलं तरी चालेल. तसं सिंगल फेज मध्ये पण मिळते, पण सिंगल फेज थोडं कॉस्टिंग खूप महाग जातं. हे पुल्लीज वगैरे याला अटॅच आहेत. पूर्ण तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन बघू शकता. आपल्या व्हिडिओवरची जी मोटर आहे बऱ्यापैकी तशीच आहे. ती स्पेसिफिकेशन पार्ट पण करा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. जसं इथं तुम्ही बघू शकता इथं मोटरची नेम प्लेट आहे. नेम प्लेटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर मोटर आपली कोणती आहे, 3 फेज इंडक्शन मोटर, राईट. हा, सगळ्यात मेन म्हणजे किती किलोवॅटचे तुम्ही इथं बघू शकता. 4 किलोवॅटची मोटर आहे, म्हणजे 4 युनिट पडतात, म्हणून तर याचा लाईट बिल थोडा जास्त येतो. 50 हर्ट्झची याची फ्रिक्वेन्सी आहे. याचा पॉवर फॅक्टर दिलेला आहे 0.8, म्हणजे पॉवर फॅक्टर एकदम चांगला आहे. मोटरचा आरपीएम तुम्ही इथे दिलेला आहे बघा 1440. जी व्हेरिओच्या मोटरचा आरपीएम असतं तेच आरपीएम आहे. पॉवर फॅक्टर एकदम चांगला आहे, 1च्या जवळ पाहिजे, 0.8 आहे म्हणजे एकदम चांगला आहे. त्याच्यानंतर याचा टॉर्क दिलेला आहे 26 न्यूटन मीटर. याच्या व्यतिरिक्त मोटरचा जो एनर्जी आहे तो आहे 0.02 kg per meter क्यूब. सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे 50. व्होल्टेज आहे 380 ते 415, म्हणजे 415 तुम्ही घेऊन चालू शकता. नंबर ऑफ फेजेस आहे 3. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं जे इन्सुलेशन ग्रेड आहे ती एच असतो बरं, ABCDEFGH पर्यंत असतो. एच आहे. मॅन्युफॅक्चर्ड बाय रोटोमोटिव्ह पॉवर ड्राईव्ह लिमिटेड.